तर आज पारुसाच ब्लॉग चालू केलता कारण तुमचा भाऊ निघाला होता आंघोळीला. मग मस्तपैकी फ्रेश होऊन आलो आणि चहा घेतला. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ब्लॉगर आहे दित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतंय किचन नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होता आमचा वारीचा चौथा दिवस. रात्री घोगरगावची इंग्लिश मीडियम शाळेत मुक्काम करून सकाळी आम्ही निघालो पुढच्या वाटेला आणि नाश्त्याला एका ठिकाणी थांबलो असता आम्हाला तिथे दिसली बाग आणि इथं बाग दिसताच का कोणाच ठाऊक आम्ही डायरेक्ट 10 वर्षाचं होऊन गेलो. मागच्या ब्लॉग मध्ये गणेश भाऊंची कमेंट आलती की आमच्या मोठ्या बंधूंना ब्लॉग मध्ये घ्या म्हणून. गणेश भाऊ घेतलं बरं का आता दत्ता काकांना ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, हा ब्लॉग तुम्ही कोणत्या गावातून बघताय तेवढं मला कमेंट करून नक्की सांगा. कालच्या सारखं आज पण आम्ही नाश्ता करून दिंडीच्या पुढे निघालो होतो कारण आम्हाला पुढे जाऊन मांदळेचे श्री लालगिरी बोह संजीवन समाधीचं दर्शन घ्यायचं होतं. मंदिरात आल्यावर बाबांचं दर्शन घेतलं आणि मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारा चहा प्यायला आलो आणि इथं मी मस्तपैकी गवती चहा टाकून बनवलेला चहा पिला. चहा पित असताना आजी बाबा इथे एकदम आनंदात नाचताना दिसले. मग आम्हाला पण नाचल्याशिवाय राहवलं नाही. त्यानंतर आम्ही निघालो परत दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि आज दुपारच्या जेवणासाठी आम्ही थांबलो होतो घुमरीच्या गंगागिरी लॉन्सला. इथं आल्यावर आधी व्लॉग एडिट करायला घेतला आणि त्यानंतर घेतलं जेवण करून आम्ही निघालो रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि दुपारचा व्लॉग चालू केला आपला साई भाऊनी. त्यानंतर आलो आम्ही मिरजगावला रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी. हालत करा झाली आमची. मस्त आले आज पण आम्ही. कसं वाटते तोंड बघा तोंड काय आलं गाडीत बस मस्त आहे काही विषय नाही. 2 दिवस झाले आम्ही दादाची आणि बाल्टी मामाची गाडीची मला खूप मदत होत आहे ब्लॉग एडिट करायला, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. रात्री आलो जेवण करायला आणि आमच्या दिंडीची मला एक गोष्ट लय आवडती ती म्हणजे आपलं स्वतःचं ताट आपण स्वतःच धुवून ठेवायचं. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथं सेंड करतो. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या जमतंय कीच्या पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.